हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 132. 4 गोष्टी युक्तीच्या भाग 5. गीतोपदेशामधील 4 युक्तीच्या गोष्टी. अध्याय 9. श्लोक क्रमांक 34. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामयि वैश्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः. माझ्यात अनन्य भावे मन रममाण कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर, मला नमस्कार कर. अशा प्रकारे केवळ माझ्यातच आत्मयुक्त आणि आत्मस्थित होऊन मतपरायण झालेला मलाच प्राप्त होशील. हा भक्तियोग आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोग सांगून झाल्यावर तिसरी युक्तीची गोष्ट भगवंत श्री सांगत आहेत आणि ती म्हणजे भक्तियोग. भक्तियोग 2 कारणांनी खास अनन्य आहे. 1. ज्ञानयोगाने कर्मयोग केला, परंतु हे करताना याला भक्तीची जोड नसेल तर मुक्ती अशक्य आहे. असा उत्तम व्यवहारे धन जोडून आनंदात राहत असतो. त्याच्यात कोणतेही वैगुण्य शोधूनही सापडत नाही. तो नुसताच चांगला असतो. यामुळे असा संचित मुक्त असतो. तो सतत जन्ममरण असे फेरे घेत राहतो, परंतु त्याच्या जीवाचा अंशात्म्याशी योग जुळून येत नाही. त्याचा जीव जीवात्मा होत नाही. अशाला आत्मा परमात्मा याचे ज्ञान आहे, परंतु ते तो वापरतच नाही. याचे उदाहरण म्हणजे धोत्र्याचे फूल. भले मोठे पांढरे शुभ्र विलोभनीय आकार, परंतु त्याला वास नाही. किंवा एका स्वतंत्र खोलीमध्ये भले मोठे अत्यंत सुशोभित असे मखर केले, तेथे छान चांदीचा देव्हारा ठेवला, परंतु आत देवाची मूर्तीच नाही. किंवा एखादा इकडून तिकडे आणि पुन्हा तिकडून इकडे नुसताच फेऱ्या मारत आहे. कशासाठी कोणासाठी काहीही पत्ता नाही. अशाला तो कशासाठी जगत आहे याचा पत्ताच नाही. कोणतेही उद्दिष्ट नसताना तो प्रतिजन्मी नुसताच जगत आहे आणि देह थकला की मरत आहे. त्याला स्वतःला किंवा अन्य कोणाला काय उपयोग या निष्क्रियतेचा? परंतु आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमावर नितांत श्रद्धा, अन्य भावभक्ती असली आणि अशा ओढीने अशा भावभक्तिमय वातावरणात ज्ञानयोगाने कर्मयोग केला की संचित संपते. ज्ञानयोगाने आत्मपरिचय असल्यामुळे आणि त्याला भक्तीची जोड मिळाल्यामुळे तेथेच जीवाचा आणि अंशात्म्याचा योग जुळून येतो. जीव जीवात्मा होतो. तक्षणी अंशात्म्याची विश्वाच्या केंद्रस्थानी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाकडे यात्रा मार्गस्थ होते. यथाकाळी मुक्ती प्राप्त होते. 2. भक्तियोगाचे दुसरे वैशिष्ट्य असे आहे की ज्ञानयोग आणि कर्मयोग याचे ज्ञान नसले, परंतु भगवंत श्रींवर नितांत दृढ अनन्य भक्ती असली तर मुक्ती प्राप्त होते. असा प्रायः जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थांमध्ये भगवंत श्रींच्या मध्येच रत झालेला असतो. अशा प्रकारे भगवंत श्रींच्यात रममाण झाल्यावर त्यांच्या आठवणीपुढे त्याला भौतिक वस्तुजगताचे आकर्षण राहत नाही. तो नाईलाज म्हणून कामधंदा करतो आणि खातो पितो. अशा प्रकारे वेळ घालवणे म्हणजे त्याच्यावर संकट आल्यासारखे वाटते, कारण यासाठी दिलेला वेळ त्याला वाया गेल्यासारखा वाटतो. यापुढे त्याला अयोगिक अनात्मचरण करायला सुचतच नाही. तुकाराम बुवा भंडाऱ्याच्या डोंगरावर विठ्ठलाच्या भजनात दंग असत. जेवायची शुद्ध नसे. आवडी वाट पाही आणि शेवटी कंटाळून जेवण घेऊन बुवांना शोधायला जाई. तेथे डोंगरावर बुवा भजनात तल्लीन झालेले पाहायला मिळत असत. त्यांना जागे करून आवडी बुवांना जेवायला घाली. आपले सर्व पुरुष किंवा स्त्री संत शिकलेले नव्हते, परंतु ते सर्व भगवंत श्रींचे निस्सीम भक्त होते. त्यांना कर्मयोग समजत नसूनही स्वतःचे कर्म, कार्य, काम करायचे समजत होते. त्यात जे मिळत होते त्यावर संतुष्ट राहून आनंदात भावभक्तिमय वातावरणात मुखाने भगवंत श्रींचा घोष सतत करत होते. या योगे त्यांना ओव्या आपोआप सुचत होत्या. ज्ञानयोग म्हणजे आणखी काय असतो? त्यांना भगवंत श्रींशिवाय अन्य विषय नव्हता. यामुळे त्यांचे संचित समाप्त होत होते. नवीन संचित निर्माण होत नव्हते. या योगे ते सहजच मुक्त होत होते. हा भक्तीचा महिमा आहे.
माऊली निरूपण करतात, तू मन हे मीची करी, माझिया भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मन अंतःकरणात वास्तव्य करते, परंतु ते तेथे कधीही नसते. त्याचे लक्ष सतत बाहेर असते. म्हणून माऊली सांगतात की एकदा भक्ताचे मन अंतःकरणात औषात्म्यामध्ये रत झाले की मग ते जरी बाहेर गेले तरीही त्याला तेथे भगवंत श्रींचेच दर्शन होत असते. तो बाहेरही भगवंत श्रींनाच सर्वत्र पाहतो. या योगे तो जेव्हा तेथे बाहेर नमस्कार करतो तेव्हा तो नमस्कार भगवंत श्रींनाच केलेला असतो. त्याला भगवंत प्रेमापुढे जेथे पाहावे तेथे भगवंताचेच दर्शन होत असते आणि त्या भावभक्तीच्या बहरात तो जेव्हा भजन सुरू करतो ते भजन भगवंत श्रींचेच असते. आता मन अंतःकरणामध्ये औषात्म्यामध्ये रत कसे करायचे, कसे होते, हा एक स्वतंत्र विषय आहे. तो या प्रवचनाचा हेतू नाही. असो, बाह्यभागी भगवंत श्रींचे दर्शन होऊ लागले की अशाला काय होते ते माऊली पुढील ओवीमध्ये सांगत आहेत. माझेनी अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निशेख, मद्याजी चोख याची नावं. प्रकारे भक्त माझ्यामध्ये रत झाला की त्याच्या मनामध्ये जे काही संकल्प, विकल्प, आकांक्षा, हेतू, इच्छा वगैरे असतील त्या जळून भस्म होतात. त्यांचा मागमूस उरत नाही. कारण त्या संकल्प, विकल्प, आकांक्षा, हेतू, इच्छा वगैरेंची जागा माझी प्राप्ती घेते. अशा भक्ताला माझ्याशिवाय अन्य काहीही नको असते. आता त्याला फक्त मीच हवा असतो. माऊली म्हणतात की यालाच यजन, याग, यज्ञ असे म्हणतात. यज्ञ यागामध्ये सर्व काही दान द्यायचे असते. तसेच तेथे होते. एकदा माझ्यात रत झालेल्या भक्ताने माझ्या भेटीची आस धरली, यासाठी यज्ञ प्रज्वलित केला की त्याच्यामधील अन्य संकल्प, विकल्प, आकांक्षा, हेतू, इच्छा वगैरेंची आहुती दिली जाते. याचा परिणाम माऊली पुढे सांगतात, ऐसा मिया आथिला होसी, तेथ माझियाची स्वरूपा पावसी, हे अंतःकरणीचे तुझ पासी, बोलजित असे. अशा प्रकारे जेव्हा भक्त माझा होतो, त्याचा माझ्याजवळ योग जुळून येतो, त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला पावतो. हे मी माझ्या अंतःकरणामधील गुह्य तुला सांगत आहे. अशा प्रकारे भगवंत श्रींनी जीवन जगण्याची तिसरी युक्ती येथे सांगितली. आता चौथी युक्ती ते पुढील ओवीत सांगत आहेत. ते आपण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.